कोरोचीतून ही सर्वात महत्त्वाची बातमी फक्त आपल्या शिवराज न्यूज या चॅनलवरती। बातम्याचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आज आमच्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत। कोरोची ग्रामपंचायतीच्या गावच्या सेवेत नवीन घंटागाडी व अत्याधुनिक शिववाहिका दाखल। लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न। आज दिनांक 16 जुलै 2026 रोजी हा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। ग्रामस्थांच्या आरोग्य व सुविधेसाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे। गाव स्वच्छ आणि कचरामुक्त ठेवण्यासाठी नवीन कचरा वाहतूक घंटागाडी आणि आपत्कालीन प्रसंगी मृतदेहांची सन्मानपूर्वक वाहतूक करण्यासाठी सुसज्ज अशा मोफत शिववाहिका वाहनांचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला। या दोन्ही वाहनांची पूजन करून ती अधिकृतपणे कोरोची ग्रामस्थांच्या आणि गावच्या सेवेत समर्पित करण्यात आली। या स्तुत्य उपक्रमामुळे कोरोची ग्रामपंचायतीच्या लोककल्याणकारी कारभाराची सर्व स्तरातून कौतुक होत आहे। कचरा मुक्तीसाठी घंटागाडी व आपत्कालीन सुविधेसाठी शिववाहिका। गावचा विस्तार पाहता घरोघरी जाऊन ओला व सुका कचरा गोळा करण्यासाठी ही नवीन घंटागाडी अत्यंत उपयुक्त ठरेल, ज्यामुळे गावातील आरोग्याचा दर्जा सुधारण्यास मोठी मदत होणार आहे। त्याचबरोबर अनेकदा दुर्दैवी प्रसंग किंवा अंत्यसंस्कारासाठी मृतदेह वाहून नेण्यासाठी तात्काळ वाहन उपलब्ध होत नाही किंवा खाजगी वाहनांची भाडे परवडत नाही। हा संवेदनशील प्रश्न ओळखून ग्रामपंचायतीने ही सुसज्ज शिववाहिका सेवा सुरू केली आहे। हा सोहळा कोरोची गावचे लोकनियुक्त सरपंच डॉक्टर संतोष भोरे, जिल्हा परिषद सदस्य सानिका यड्रावकर आणि ग्रामविकास अधिकारी RC पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। यावेळी बोलताना सरपंचांनी स्पष्ट केले की गावातील प्रत्येक घटकाला मूलभूत नागरी सुविधा पुरवणे हेच आमचे मुख्य ध्येय असून या वाहनांचा सुयोग्य वापर करून ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्य करावे। या नव्या सेवामुळे कोरोची ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाचे मनापासून आभार मानले आहे। बघत राहा फक्त शिवराज न्यूज 20 सोबत। ग्रामपंचायत आज आपण या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपण घंटागाडी याचं आपण उद्घाटन केलेलं आहे। आता हीच घंटागाडी उद्यापासून आपल्या गावात सगळीकडे फिरणार आहे आणि कचऱ्याचा मुद्दा जो आहे हा पहिला टप्पा झाला। कचऱ्याचा विषय आपल्या गावात सोडवायचा आणि इथून पुढं आपला प्रयत्न चालूच असेल। आणि